बीड हत्येच्या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यानं गाईड केल्याचं सीडीआरमधून समोर. कृष्णा आंधळेनं कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता. बीड हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. गँग लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे. संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक. अवधा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली. कृष्णा आंधळेचा देखील गुन्ह्यात सहभाग. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं स्पष्टीकरण. पुढील सुनावणी 10 एप्रिलला. साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील 10 एप्रिलला कोर्टात देणार आहोत. सुदर्शन गुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झालेली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. आम्ही कोर्टाकडे साक्षीदारांचे आणि आरोपींचे जबाब मागितले. व्हिडिओ आणि सीडीआरची देखील मागणी, मात्र ते अजून दिले नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील अनंत तिडके यांची माहिती. एकाही इतिहासकाराकडे वाघ्या श्वानाबाबत पुरावा नाही. राजसन्यास नाटकामध्ये वाघ्याबाबत दंतकथा. संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. ती जागा का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का? कुठला रेफरन्स आहे की जिथे त्यांनी उडी मारली? एक ही रेफरन्स नाहीये, एक ही रेफरन्स नाहीये. मोदी शहांनीच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलंय. भाजपकडून शिवरायांचा अवमान करण्याचं काम आणि अमित शहा त्याचे शिरोमणी. संजय राऊतांची टीका. सरकारला 31 मेचं अल्टिमेटम मी दिलेलं नाही. 31 मे पर्यंत गडांवरील अतिक्रमण हटवण्याचे सरकारचेच आदेश. अतिक्रमण हटवण्याबाबत मी केवळ सरकारला विनंती केली. संभाजीराजे छत्रपती यांचं स्पष्टीकरण. राज्य शासनाचं धोरण हे सांगते की 31 मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे. माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, मी 31 मेचं अल्टिमेटम दिलं नाही. औरंगजेबाची कबर हटवू नये आणि वाघ्या कुत्र्याची समाधी काढावी. संभाजीराजेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत. संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचं वक्तव्य. संभाजी ब्रिगेडची ही मूळ जुनी मागणी आहे आणि ती आज छत्रपती संभाजीराजे पुढे घेऊन चाललेले आहेत. आम्हाला निश्चित त्यांचा अभिमान आहे आणि पूर्ण पाठिंबा आम्ही संभाजीराजेंना जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवराय सर्वधर्म समभाव मानणारे होते हे चिकटवलं गेलंय. संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया.